श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आज करायची आहे आपण मटार मसाला पुरी। तर पहिला हे मटार आपण सोलून घेऊ। मी घेतलाय पावशर सोललेले मटार। पहिला ते छोट्या भांड्यामध्ये घेऊन धुवून घ्या। मग ते शिजायला घालायचं। 5 ते 10 मिनिटात शिजून तयार होतील। तर आपले मटार शिजून तयार आहेत। मग घ्यायचं आहे कोथिंबीर, थोडं आलं, 10 ते 12 पाकळ्या लसूण, 4 मिरच्या मोडून घेतल्या। मग शिजलेले मटार मिक्सरमध्ये काढायचे आणि त्यात कोथिंबीर, लसूण, आले, मिरच्या घालून घ्यायच्या। वरून थोडे जिरे टाकायचे आणि ह्या सर्व गोष्टी मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या। ह्या प्रमाणात एवढं बारीक करून घ्यायचं। मग घ्यायचं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ आणि त्यात अर्धा वाटी बेसन टाकायचं। मग मिक्सरमध्ये बारीक केलेलं मिश्रण पिठामध्ये मिक्स करायचं। मग त्यानंतर टाकायचं आहे थोडे तीळ, त्यानंतर 1 चमचा गरम मसाला, थोडीशी हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट। मग वरून थोडा मळून ओवा टाकायचा, म्हणजे काही बाधत नाही। मग 1 चमचा टाकायचा आहे तेल। हे मिश्रण थोडं हलवून घ्यायचं आणि स्वादानुसार थोडं मीठ टाकायचं आणि मग हे पीठ असं मळून घ्यायचं। कढईत तेल गरम करायचं आणि मी घेतल्यात अशा छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून। या पुऱ्या तेलात एक एक करून सोडायच्या। कढईत मावतील एवढ्याच पुऱ्या सोडायच्या, जास्त गर्दी करायची नाही आणि 2-3 मिनिटात या पुऱ्या तळून होतात। तर अशा झाल्या आहेत आपल्या पुऱ्या तळून। ही बघा कशी खुसखुशीत पुरी झाली आहे। तोडून जरी बघितली तरी अशी व्यवस्थित तळलेली आहे। तर ही पुरी तुम्ही दहीसोबत खाल्ली तरी खूपच टेस्टी लागते। त्यामुळे ही मटार मसाला पुरी नक्की ट्राय करून बघा। चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ।